राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आरोग्य कर्मचारी शासन सेवेत समायोजनाबाबत अद्याप निर्णय न झाल्याने 19 ऑगस्ट पासून जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरामध्ये या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून शासनाकडून कोणताही निर्णय याबाबत अद्याप झालेला नसल्याने कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर देखील काही दिवसांपूर्वी आंदोलन केलेलं होतं। त्यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयामध्ये त्या परिसरामध्ये आंदोलन केलेलं होतं। त्यानंतर शासनाकडे आपल्या मागण्या त्यांनी वारंवार पाठवल्या देखील आहे, मात्र यावरती अद्यापही कोणता तोडगा न निघाल्याने त्यांनी आपलं आंदोलन हे सुरू ठेवलेलं आहे। 19 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या या आंदोलनाबाबत अद्यापही शासनाकडून कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा किंवा त्यावरती ठोस असा निर्णय हा घेण्यात आलेला नाही। 19 ऑगस्ट पासून हे आंदोलन सुरू झालेलं असून त्यानंतर त्यांनी अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर देखील या आंदोलन केलं। पीपीई किट घालून शासनाचे जे अधिकारी आहेत, जिल्हाधिकारी आहेत, त्यांच्याकडे देखील निवेदन दिलेलं आहे, मात्र यावरती अद्याप कुठला तोडगा निघालेला नाहीये। आपण जर बघितलं, अहिल्यानगर जिल्ह्यातून तब्बल 1200 ते 1400 कर्मचारी ह्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यामुळे कुठंतरी जिल्हाभरातून जर आपण विचार केला तर आरोग्य सेवेवरती याचा एक मोठा परिणाम देखील झालेला दिसून येतोय आणि कुठंतरी आरोग्य व्यवस्था ही कोलमडलेली देखील दिसून येते। राष्ट्रीय आरोग्य अभियानात 10 वर्ष नियमित सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी समायोजन करण्यात शासनाने जीआर काढला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। त्या जो जीआर काढण्यात आलेला आहे त्या जीआरची अंमलबजावणीबाबत होणारी दिरंगाई याबाबत देखील ते कर्मचारी हे आक्रमक झालेले आहे आणि त्यानंतर त्यांनी या आंदोलनास सुरुवात केलेली आहे। यामध्ये नेमक्या कोणत्या मागण्या आहेत आपण ते बघूयात। यामध्ये बघितलं तर जे नवीन कर्मचारी आहेत त्यांच्या वेतनामधील तफावत, नवीन कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन, ईपीएफ, आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे इन्शुरन्स अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी तब्बल राज्यभरातील 33,000 कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि एकट्या नगर जिल्ह्याचा विचार केला तर नगर जिल्ह्यातून तब्बल 1200 ते 1400 कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। 19 ऑगस्ट पासून सुरू असलेल्या या आंदोलनामध्ये अद्यापही प्रशासनाकडून कुठलाही तोडगा काढण्यात आलेला नाही। त्यामुळे कुठंतरी जिल्ह्याभरातील जी आरोग्य यंत्रणा आहे ही कर्मचाऱ्यांच्या अभावी कुठंतरी जे रुग्ण आहेत त्यांना या गोष्टीचा त्रास सहन करावा लागतोय। यावरती आता येणाऱ्या काळामध्ये प्रशासन कोणती भूमिका घेते किंवा कुठला तोडगा काढणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। किंवा या आंदोलनानंतरही त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाही तर याचं पुढील आणखी नेमके पाऊल काय असणार आहे हे देखील येणाऱ्या काळात स्पष्ट होईल। मात्र आरोग्य कर्मचारी हे उपोषणावर गेलेले असल्याने, आंदोलनावर गेलेले असल्याने याचा मोठा परिणाम हा आरोग्य सेवेवरती होतो। याचं नेमकं पुढं काय होणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल।